हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 49. अहम ब्रह्मेति विज्ञानात कल्पकोटी शताजीर्तम संचितम विलयम याती प्रबोधात स्वप्न कर्मवत. स्वप्न पाहत असताना जाग आल्यावर जसे स्वप्न नष्ट होते तसे मी आत्मब्रह्म आहे असा बोध झाल्यावर गतयुगानुयुगातील संपूर्ण संचित नष्ट होते. स्वप्न झोपेत असताना जणू काही आपण जागे आहोत आणि काही कृती प्रत्यक्ष करत आहोत असे वाटते. त्याला आपण स्वप्न असे म्हणतो. अशा वेळी आपण जागे असताना जे जे करू ते सर्व काही करत असतो. इतकेच काय तर आपण जागेपणी जे करणार नाही, जे करू शकणार नाही ते सर्व काही आपण स्वप्नात करत असतो. स्वप्नात जे काही घडत असते ते सर्व सत्य आहे असेच वाटते. परंतु त्यामधून जेव्हा जाग येते तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण जे काही पाहत होतो ते स्वप्न होते. आपण ते प्रत्यक्ष करत नव्हतो. अनेक वेळेला जागेपणी आपण मूर्छावस्थेत जातो आणि स्वप्न पाहू लागतो. या मूर्छावस्थेमधून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण प्रत्यक्ष काहीही करत नव्हतो. जे काही पाहत होतो ती तंद्री होती. अशा प्रकारे स्वप्न मिथ्या असते, आभास रूप असते, असत्य असते. परंतु हे सर्व आपण त्या स्वप्नावस्थेमधून जाग येऊन बाहेर येतो तेव्हा लक्षात येते. संचित आपण आयुष्य जगत असताना भौतिक वस्तू जगताचा उपयोग करत असतो. भौतिक वस्तू जगताचा उपयोग करत असतो. भौतिकाचा उपयोग करताना त्या वस्तू जगताची भोगापवर्गता आपल्याला आकृष्ट करते आणि आपल्याला गरज नसताना केवळ उपभोग घ्यायचा म्हणून आपण वस्तुजगत वापरू लागतो. अशा वेळी आपल्याला जे जे उपभोगावे असे वाटते ते उपभोगावे असे मनात येते. जे जे उपभोगावे असे मनात येते ते आपण पूर्णपणे कधीही उपभोगू शकत नाही. त्यातील फार अल्प स्वल्प आपण उपभोगू शकतो. बाकी उपभोगांच्या बाबतीत आपण अतृप्त राहतो. हे अतृप्त उपभोग स्मृतीत संचित होतात. देह सोडताना ते अंशात्म्याला झाकोळून घेतात आणि येथे आपले गतसंचित सुरू होते. याला जन्मोजन्मी अंत राहत नाही. हे संचित सतत साचतच जाते, वाढतच जाते. आपण सुखदुःखाच्या दुर्दैवी फेऱ्यात कायम करता अडकतो. बोध परंतु एक दिवस आपल्या सुदैवाने, मग कारण काहीही असो, आपल्याला आत्मब्रह्म ज्ञान प्राप्त होते. त्या योगे आपल्याला बोध होतो की मी आत्मब्रह्म आहे. त्याच क्षणी यामधून आपण जागे होतो आणि आपण जे करत आहोत ते असत्य, मिथ्या आहे याची आपल्याला जाण येते. याला येथे ऋषींनी स्वप्नामधून जागे होण्याची उपमा दिलेली आहे. कारण अशी जाग आल्यावर आपल्याला उपरती होते, आपल्याला वैराग्य प्राप्त होते. परिणाम ऋषी म्हणतात की अशा वेळी स्वप्नामधून जाग आल्यावर जसे स्वप्न नष्ट होते त्याप्रमाणे भौतिक आयुष्यामधून जाग आल्यावर आपल्याला उपरती होते, वैराग्य प्राप्त होते आणि त्याच क्षणी आपले युगानुयुगाचे संपूर्ण गतसंचित नष्ट होते. कारण आता आपण भौतिकामधून कायम करता बाहेर होतो. स्मृतीमधून भौतिक उपभोगांच्या लहरी उमटत नाहीत. कारण वैराग्यायोगे त्या भौतिक उपभोगांच्या लहरी डिलीट झालेल्या असतात. उपदेश थोडक्यात काय तर जीवनमुक्त व्हा, आत्मब्रह्मज्ञानी व्हा, आत्मब्रह्मज्ञानी व्हा. या सृष्टीची लीला अवलोकन करा. यासाठी अध्यात्म, सत्संग याची कास कधीही सोडू नका. सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगत समाधानी रहा, कैवल्यानंदी रहा. हरिओम.